नमस्कार, मी निरंजन. पुण्यामध्ये काही वर्षापूर्वी नारायणराव पेशव्यांनी ती एक सुप्रसिद्ध हाक मारली होती, काका मला वाचवा. आता पुण्यामधून आणखीन एकाने हाक मारली, आत्या मला वाचवा. आणि लगेच आत्या वाचवायला आल्या. कोण आत्या? सुप्रियाताई सुळे, संसद रत्न. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना अशी प्रतिक्रिया दिली की पार्थवर माझा फार विश्वास आहे. आणि मी आज सकाळीच पार्थशी बोलले आणि पार्थनी मला सांगितलं की आत्या मी काहीच चूक केलेली नाही. आणि या आत्याबाईंना असं वाटतं की अख्खा महाराष्ट्र बोळ्यांनी दूध पितो. इतकं बावळट समजता का महाराष्ट्राला तुम्ही? आता कागदपत्र समोर आली. अजितदादा पवारांनी कबूल केलं की 3-4 महिन्यांपूर्वी मी काहीतरी ऐकलं होतं, तेव्हा मी सांगितलं होतं. आणि आता हा सगळा प्रकार पार्थ अजित पवार यांनी महाराष्ट्र शासनाची, महार वतनाची 40 एकर जमीन कोरेगाव पार्क पुण्यामधलं, जे अत्यंत प्राईम प्रॉपर्टी आहे, पुण्यामधली कदाचित सर्वात महागडा एरिया कुठला असेल तर तो कोरेगाव पार्कचा, 1800 कोटी रुपयाचा जमीन जिचं व्हॅल्यू होऊ शकते 1800 कोटी रुपये, ती फक्त 300 कोटीमध्ये खरेदी केली. आणि 300 कोटी रुपयामध्ये खरेदी करताना स्टॅम्प पेपर कितीचा लावला? 500 रुपयाचा. 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तो व्यवहार नोंदवला. आणि याचे पप्पा अजितदादा पवार हे काही दिवसांपूर्वी असं म्हटले, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सगळं फुकट हवं, कर्ज माफ करून हवं, सगळं फुकट घ्यायची सवय लागलेली आहे. आणि मग हे काय रे बाबा, तुझ्या कार्ट्याने जे केलंय ते 500 रुपयामध्ये 1800 कोटी रुपयाची प्रॉपर्टी 300 कोटी रुपयामध्ये घेता. आणि पुन्हा त्याच्यामध्ये आणखीन गोंधळच आहे की याच्यामध्ये अमेडिया नावाची जी कंपनी, या अमेडिया कंपनीमध्ये 2 पार्टनर, ते सगळे कागद दाखवतो. अमेडिया कंपनीमध्ये 2 पार्टनर, या पार्टनरशिप कंपनीमधलं शेअर कॅपिटल, जिचं भांडवल आहे 1 लाख रुपये फक्त. या 1 लाख रुपये भांडवलाच्या कंपनीमध्ये पार्थ अजित पवार यांचे 99,000 रुपयाचे शेअर्स, आणि फक्त 1,000 रुपयाचे शेअर त्यांचा जो दुसरा पार्टनर याच्यातला त्याच्या नावावरती. 99% हे पार्थ पवारच्या मालकीची कंपनी, 1 लाख रुपये भांडवल असलेली, आणि ही 300 कोटी रुपयाची जमीन विकत घेते. 300 कोटी रुपयाची जमीन 1 लाख पेड कॅपिटल असलेली कंपनी घेते. हे कसं होतं माहित नाही. बरं, एवढंच नाही, त्याच्यानंतर ते उद्योग संचालनालय त्यांना अर्ज करतात की IT पार्क आणि डेटा सेंटर उभारण्यासाठीची परवानगी द्यावी. आता 1 लाख रुपये भांडवल असलेली कंपनी मुळात पहिलं आश्चर्य करते, 300 कोटी रुपयाची जमीन विकत घेते. त्याच्यानंतर ती IT पार्क आणि डेटा सेंटरसाठी म्हणून ऍप्लिकेशन करते. ती लगेच 2 दिवसात मंजूर. IT पार्क आणि डेटा सेंटर त्यांना मंजूरही केलं जातं 48 तासामध्ये केवळ. आणि पुन्हा त्या याच्यावरची स्टॅम्प ड्युटी माफ केली जाते. म्हणजे मुळामध्ये 1800 कोटी रुपयाच्या व्हॅल्यूवर जमिनीला खरं तर हिची स्टॅम्प ड्युटी 125 कोटीच्या आसपास होऊ शकते. ती 300 कोटीमध्ये देऊन टाकली. 300 कोटी रुपयामध्ये घेतल्यानंतर त्याच्यावरची जी स्टॅम्प ड्युटी 21 कोटी रुपये होते, ती माफ केली गेली, फक्त 500 रुपये घेतले. 21 कोटी माफ केले गेले. हे पत्र दिल्याबरोबर. आणि ते सुद्धा पत्र म्हणजे लेटर ऑफ इंटेंट, म्हणजे इथं असं उभारणी करण्याचा उद्देश आहे, एवढ्या याच्यावरती त्यांना ही मिळून जाते 40 एकर जमीन कोरेगाव पार्क मध्ये. आता याच्यानंतरची याच्यात आणखीन माहिती यायला लागली की मुळात ही महार वतनाची जमीन, त्याच्यामध्ये 272 जण त्या जमिनीवरती होते. त्या 272 जणांचं पूर्ण पॉवर ऑफ अटर्नी, कुल मुखत्यार पत्र हे एका श्रीमती
शीतल तेजवानी यांनी घेतलं. आणि मग या पार्थ पवारांनी त्या शीतल तेजवानीकडून ती जमीन विकत घेतली. त्याचं बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन सांगितलं 294 कोटी रुपये, पण यांनी दिले 300 कोटी रुपये याच्यात. आता 300 कोटी रुपयाचं जे काही हे व्हायला हवं होतं स्टॅम्प ड्युटी, ती घेतली नाही, ती त्यांना माफ करून टाकली. त्यात आता असं म्हणतात, हे सगळं 6 नोव्हेंबर नंतर सुरू झालं, की याच्यामध्ये भोगवटदार म्हणून सातबाऱ्यावरती मुंबई सरकारचं नाव आहे, कारण त्यावेळेला मुंबई प्रांत होता, जे याच्यामध्ये शासकीय डेफिनेटली हितसंबंध होता. असं असून सुद्धा हा दस्त कसा काय नोंदवला वगैरे. आणि मग टिपिकल हे नोंदवणारे जे अधिकारी असतात यांच्यावरती सुरू होतं. आता हे बघा, सगळ्यात गंमत, डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प्स, त्याचा हा कागद. आता त्याच्यावरती काय म्हटलंय की 300 कोटी रुपयाला ह्या जमीन विकत घेतली गेली. त्याच्यावरती 500 रुपयाचं मुद्रांक शुल्क लावलं. आता याच्यामध्ये नाव कोणाचं घेतलंय? अमेडिया एंटरप्राइजेस LLP. LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटीज कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, एज 0, जेंडर स्त्री. दिग्विजय अमरसिंग पाटील यांचं जेंडर स्त्री आहे, हे त्यांच्या आईवडिलांना तरी माहिती आहे का? आणि हे जर स्त्री नसेल आणि पुरुष जर असेल तर कागदावरती वेगळंच दाखवलंय, प्रत्यक्षात वेगळंच आहे. त्यामुळे यांना जामीनही मिळेल, यांना शिक्षाही होणार नाही. हा माणूस कधी शोधताच येणार नाही. ही व्यक्ती 0 वय असलेली स्त्री जिचं नाव दिग्विजय पाटील आहे, अशी शोधता येईल का कधी? कोणालाच शोधता येणार नाही. आणि याच्यावरती नाव त्याचं लिहिलेलं आहे. म्हणून ऑर्डर काढली जाते याच्यामध्ये जी निघालेली आहे, दिग्विजय पाटील यांच्यावरती फौजदारी कारवाई करावी अशी ऑर्डर काढली. आता हे बघा, मी मुद्दाम म्हणून हे दाखवतो, हे रजिस्टर ऑफ कंपनीजचा कागद. याच्यामध्ये डेझिग्नेटेड पार्टनर पार्थ अजित पवार, 99,000 रुपयाचे त्यांचे शेअर्स, 1,000 रुपये फक्त दिग्विजय पाटील. मग पार्थ अजित पवार आरोपी का नाही? पार्थ अजित पवार वरती फौजदारी कारवाई का नाही? जो दस्त नोंदवला त्याच्यावरती जर का पार्थ पवारची सही आहे, तर मग हे का नाही होऊ शकत? हा जो 90/18/2025 चा दस्त म्हटला जातोय, हा दस्त नोंदवताना साठी जो कागद वापरला त्याच्यावरती पार्थ पवारची सही आहे ना, ज्यात अधिकार दिलेत या दिग्विजय पाटील यांना. आणि मग असं असताना सुद्धा हा आदेश असा कसा काढला गेला? शीतल तेजवानी आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यावर कारवाई करावी, रवींद्र तारू दुय्यम निबंधक त्यांच्यावरती कारवाई करावी. आणि मग एक अफवा पसरवली गेली की तिथले जे तहसीलदार होते, काय येवले का काहीतरी, त्यांची पण, सूर्यकांत येवले, त्यांची बदली केली गेली तिथून. तर मुळात या प्रकरणामुळे येवलेंची बदली नाही झालेली. येवलेंची बदली आणखीन एका भयंकर प्रकरणात झालेली आहे. यांनी त्यापूर्वीच, म्हणजे आत्ताची त्यांची पोस्टिंग जी होती त्याच्या आधीच, ऍग्रिकल्चर डेअरीची मालकी शासकीय असताना सुद्धा शासकीय दूध डेअरीची जमीन ही त्यांनी एकाला विकली, म्हणजे विकण्यास व्यवहाराला परवानगी दिली. यासाठी म्हणून त्यांची बदली झाली आहे, पार्थ पवार प्रकरणासाठी नाही. आता हा एक भाग झाला. दुसरा भाग काय झाला की 70,000 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप अजित पवारांवरती स्वतः नरेंद्र मोदींनी केला होता. आता 70,000 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता, देवेंद्र फडणवीसांनी केला होता. देवेंद्र फडणवीसांनी तर अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग वगैरे अशी भाषणं केली होती. पण मग त्याच अजित पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या, त्यांना अर्थमंत्री बनवून टाकलं. आता 70,000 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा अनुभव असलेला बाप आणि पोरग 1,500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करतं. लाज नाही वाटत पार्थ पवारला? 1,500 कोटी रुपये. अरे वडिलांचं काही रेप्युटेशन आहे की नाही? वडिलांचं रेप्युटेशन आहे 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार.
पंतप्रधानांनी केलेला आरोप असताना सुद्धा तो पचवायचा कसा आणि पुन्हा त्याच राज्याच्या अर्थ खात्याची तिजोरीची चावी मिळवायची, एवढा वडिलांचा परफॉर्मन्स. हे कायच मी एकदमच कर्तृत्व शून्य निघाला हा पोरगा. 70,000 कोटी रुपयाच्या समोर फक्त 1500-1800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करतो. स्टॅम्प ड्युटी चुकवतो 15-20 कोटी रुपयाची. म्हणजे ही 20 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी जर भरली असती तर कदाचित हे प्रकरण बाहेर पण नसतं आलं, कळलं पण नसतं कोणाला हे. पण ती भरली नाही म्हणून हे कदाचित प्रकरण बाहेर आलं, किंवा हे प्रकरण बाहेर आणलं गेलं. आता हे आणू कोण शकतं? आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये एक महापुरुष 35 पुरणपोळ्या खाणारा बसलेला आहे मुख्यमंत्री पदावर. जो जेवायला बसला की 35 पुरणपोळ्या खातो, असं त्यांची पत्नीच म्हणते. तर त्याचं हे रेप्युटेशनच आहे गेले 10-11 वर्षापासून, की त्याचे जेवढे स्पर्धक असतात त्यांना तो संपवतो, त्यांना तो बदनाम करून टाकतो. मग ते एकनाथ खडसे असतील, तो विनोद तावडे असतील, हे सगळेच बघा, पंकजा मुंडे असतील. 2019ला बावनकुळेंना दूर केलेलं होतं यांनी, आणि आतापर्यंतची बघा, धनंजय मुंडेंचा नंबर लागला, एकनाथ शिंदेचा नंबर लागला, एकनाथ शिंदेच्याच पक्षामधले अनेक मंत्री आणि यांची नावं येऊन गेली वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये. आणि त्याच्यानंतर हे आता अजितदादा पवार, आता त्यांचा नंबर. भविष्यामध्ये मला महाराष्ट्रात स्पर्धक राहायलाच नको. आणि आता त्या काही दिवसांपूर्वीच तडीपार महाराष्ट्रामध्ये येऊन बोलून गेला ना की भाजपला कुबड्यांची काही गरज नाहीये. तर 2 कुबड्या होत्या, एक एकनाथ शिंदेची आणि एक अजित पवारांची. ते एका कुबडीला शांत करून टाकला तर दुसऱ्या कुबडीला शांत करून टाकणार आणि मग कुबड्या फेकून देतील. म्हणून मी यांना निवडणुकांच्या आधी नाव ठेवलं होतं, देवेंद्र फडणवीस आणि त्याचे 2 अग्निवीर. आणि तेव्हा मी जाहीर सभांमध्ये लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की हे जे 2 अग्निवीर आहेत, या अग्निवीरांची गरज 3-4 वर्षानंतर नसेल. यांना वापरून घेतलं जाईल, यांना फेकून दिलं जाईल, आणि अग्निवीराची 4 वर्षाची रिटायरमेंट झाली की त्यांना ग्रॅच्युइटी नाही, त्यांना पेन्शन नाही, त्यांना मेडिकल फॅसिलिटी नाही, त्यांना कॅन्टीन फॅसिलिटी नाही, काहीच नाही. यांचं राजकारण शून्य केलं जाईल. आणि त्याच मार्गावरती देवेंद्र फडणवीस चालू आहेत. आणि त्याचाच भाग म्हणून जाणीवपूर्वक हे प्रकरण काढलं गेलेलं आहे 100%. कारण महसूल मंत्री आहेत बावनकुळे. आता महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्याला शासनाची, महार वतनाची 40 एकर जमीन, पुण्यामधली प्राईम प्रॉपर्टी, हिचा 300 कोटी रुपयामध्ये व्यवहार होतो आणि महसूल मंत्र्याला कळतच नाही. असं कसं शक्य आहे? महसूल विभागातल्या या अधिकाऱ्यांनी नोंदी करून दिल्यात ना त्या दस्तांच्या. हे सगळे कागदपत्र, दस्ताऐवज, खरेदी खतं असतील, जे काही कागदपत्र आहेत, हे सगळ्याची नोंदणी महसूल खात्यामध्ये झाली ना. 100% याची माहिती महसूल मंत्र्यांना असणार. आता ते काही का सांगत असे ना की मी माहिती घेतो वगैरे, मला माहीतच नव्हतं. 100% याची माहिती असणार. ती बावनकुळेंनी फडणवीसांना दिलेली असणार. फडणवीस संधीची वाट पाहत असणार. आणि आता संधी मिळाल्याबरोबर देवेंद्र फडणवीसांनी तो कागद बाहेर काढला. तो भारतीय जनता पक्षाच्याच जवळचं, अत्यंत जवळचं माध्यम समजल्या जाणाऱ्या पहिल्यांदा झी 24 तास मधून ब्रेक केली गेली बातमी. नंतर सगळीकडे चालली. एरवी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारची बदनामी होईल अशी एकही बातमी एकाही चॅनलवर चालू देत नाहीत. एकही बातमी चालू देत नाहीत. काही मिनिटात ती गायब करून टाकली जाते. पण ही बातमी मात्र चालली, सगळीकडे चालली. त्यानंतर पहिल्यांदा झी 24 तासवर चालली, नंतर सगळीकडे चालायला लागली. पण हे सगळं इतकं बाहेर आल्यानंतर या आत्याबाई म्हणतायत माझा पार्थवर विश्वास आहे, पार्थ असं करूच शकत नाही. आणि पार्थ म्हणतो माझं काही चुकलंच नाही. हा त्या अधिकाऱ्यांचं चुकलं असेल की ज्यांनी 21 कोटी रुपयाच्या ऐवजी 500 रुपयाच्या स्टॅम्पवर व्यवहार केला. 1800 कोटी रुपयाची जमीन 300 कोटीमध्ये घेऊ दिली. ही अधिकाऱ्यांची चूक आहे, पार्थची बेटाची काहीच चूक नाही ना, असं म्हणायचं आहे या आत्याबाईला सुद्धा.
आणि अख्ख्या महाराष्ट्राला मूर्ख समजता तुम्ही हे इतकं झाल्यानंतर सुद्धा? का याचा अर्थ ताई आणि दादा हे दोघं एकत्रच आहेत का? सगळं समजून उमजून चाललंय का महाराष्ट्रात? म्हणजे एकानी लागल्यासारखं करायचं, दुसऱ्यांनी मारल्यासारखं करायचं, उंदराला मांजर साक्ष अशी एक मराठीत म्हण आहे. तसं हे चाललेलं आहे का? म्हणजे पार्थ पवारनी हे जे काही केलेलं आहे हे बेकायदेशीर आहे, गुन्हेगारी कृत्य आहे, त्याच्यावर अजून गुन्हा नोंदवलेला नाही असं जरी असलं तर या सगळ्याच्या मार्फत फडणवीस त्याच्या मार्गातले सगळे काटे दूर करतोय, हे लक्षात घ्या. आणि याचा अर्थ अजित पवार हा फडणवीसांच्या मार्गातला काटा आहे असं फडणवीस समजता, हेही याच्यातून समोर आलं. अजूनही त्या फडणवीसाचीच तळी जर का उचलायची असेल तर आता ताई आणि दादांनी उचलून धरावी, काही हरकत नाही. असं जर असेल तर विनंती महाराष्ट्रातर्फे एवढीच आहे की महाराष्ट्रातल्या नागरिकांना मूर्ख नका समजू. महाराष्ट्रातले नागरिक तुम्ही काय वाटेल ते बोलाल आणि मी ऐकून घेऊ, आम्ही समजून घेऊ, असं होणार नाही. जिथं जिथं भ्रष्ट प्रकरण झालेलं त्या त्या गोष्टीबद्दल बोललंच जाईल. तुम्ही क्लीन चिट देण्याचा प्रकार करू नका. तुम्ही न्यायालय पण नाही, तुम्ही वकील पण नाही, तुम्ही न्यायसंस्था पण नाही, तुम्ही माध्यमांमधले माणूस पण नाही की ज्यांच्या हातामध्ये सगळी कागदपत्र आहेत आणि पुरावे आहेत. त्यामुळे कृपा करून हे उंदराला मांजरीने साक्ष राहणं हा प्रकार थांबला पाहिजे महाराष्ट्रातला. तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. आणि या असल्या गोष्टी आपण सहन करत राहायच्या का येणाऱ्या काळात, हेही ठरवा. आपली दिशाभूल करून घ्यायची का यांच्या लागल्यासारखं करायचं आणि मारल्यासारखं करायचं या नाटकामध्ये? आपली फरफट होते, सामान्य कार्यकर्त्यांचीही फरफट होते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.